नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 22 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 की जी की येणाऱ्या आपल्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। तर त्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण रेग्युलरली जे आहे सब्जेक्टनी आहे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, जे की तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो 100% येण्याचे चान्सेस आहेत। असे आपण संपूर्ण काही तुमच्या विषयावर आधारितच आपण सर्व प्रश्न पाहत आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण कंप्लीटली 30 पैकी 30 आपण प्रश्न कव्हर करत आहोत, जे की कोणताही विषय असो। आजच्या विषयामध्ये मित्रांनो आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित मित्रांनो थोडक्यामध्ये 30 प्रश्न पाहणार आहोत, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो सब्जेक्ट आहे तो बऱ्यापैकी अवघड जातो व त्यांना या सब्जेक्टमध्ये जे आहे मार्क्स कमी येतात। परंतु मित्रांनो, तुम्ही आपले रेग्युलरली जर व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत व त्यासोबतच तुमचे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा वाढवता येईल याबद्दल देखील आपण संपूर्ण काही त्यामध्ये तुम्हाला समजावून व शिकून सांगत आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, आपले व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लवकरात लवकर पाहायला येतील। आणि त्यासोबतच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची देखील लिंक ही मिळणारी असेल, जेणेकरून टीईटीचे सर्व काही अपडेट त्यावर देखील तुम्हाला सर्वात प्रथम पाहता येणारे असतील। तर मित्रांनो, सुरू करू आपला आजचा जो चॅप्टर आहे, जो की बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या टॉपिकवरील जेवढे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आता ते पाहू। तर मित्रांनो, जेवढे काही मी तुम्हाला पॉईंट सांगेल किंवा यामध्ये जेवढे काही स्पष्टीकरण देईल प्रश्नाची उत्तरे, तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वही पेन घेऊन त्यावर देखील हे संपूर्ण नोट डाऊन तुम्ही करू शकता। तर आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न एक काय म्हणतो पहा, की परिपक्वता, प्रेरणा व अवधान, ज्यालाच की इंग्लिशमध्ये मॅच्युरिटी, मोटिवेशन आणि अटेन्शन हे जे घटक आहेत ते हे घटक डॅश आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते काय आहे, ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे जे की परिणाम करतात। काय? मॅच्युरिटी, मोटिवेशन अँड अटेन्शन हे कायावर काय करतात, तर विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करतात। तर थोडक्यामध्ये स्पष्टीकरण सांगायचं झालं तर जे काही मॅच्युरिटी आहे, मोटिवेशन्स आहे किंवा हे अटेन्शन ज्याला अवधान असं म्हणतात, हे तिन्ही घटक विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेवर म्हणजेच की लर्निंग प्रोसेसवर जे आहे थेट आणि महत्त्वाचा परिणाम जे की करणारे आहेत। आता सांगायचं झालं जसं की परिपक्वता म्हणजेच की काय, तर मॅच्युरिटी। तर मॅच्युरिटीमध्ये जे की शारीरिक आणि मानसिक तयारी अध्ययनासाठी आवश्यक असते। अपरिपक्व बालक विशिष्ट गोष्ट शिकू शकत नाही, त्याकरता जे आहे त्यामध्ये थोडक्यात जी शारीरिक आणि मानसिक तयारी जी आहे ती अध्ययनासाठी अतिशय महत्त्वाची आहे। त्यानंतर मोटिवेशन म्हणजेच की प्रेरणा, तर अध्ययनाची इच्छा निर्माण करते आणि विद्यार्थ्याला जी की कृती करण्यास जे आहे थोडक्यात काय करते, तर ती प्रवृत्त करते। त्यानंतर अटेन्शन, ज्याला अवधान असं आपण म्हणतो, तर अटेन्शनमध्ये जे आहे शिकवण्यासाठी आणि माहिती आत्मसात करण्यासाठी लक्ष केंद्रित असणं हे जे आहे सर्वात महत्त्वपूर्ण आहे। म्हणून जे आहे थोडक्यामध्ये जे की विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे हे महत्त्वपूर्ण जे काही घटक आहेत, तर कोणकोणते, मॅच्युरिटी, मोटिवेशन्स अँड द अटेन्शन हे 3 घटक आहेत विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे। तर मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देखील सांगत आहे, त्यामुळे स्पष्टीकरण देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का तुम्हाला स्पष्टीकरणाहून देखील बरेच प्रश्न जे की परीक्षेमध्ये सोडवता येणारे असतील। त्यानंतरचा प्रश्न 2 पहा काय म्हणतो, की कुत्र्याला अन्न देताना घंटानाद करणे असे आपण बऱ्याच वेळा केले तर केवळ सराव आणि सवय यातून आपण नवे वागणुकीचे प्रकार शिकवतो, हे पॅव्लोवने दाखवून दिले। थोडक्यामध्ये या ठिकाणी डॅश आहे, तर डॅश पॅव्लोवने दाखवून दिले। तर याचं जे उत्तर काय आहे, तर याचं उत्तर होणार असेल जे की ऑप्शन नंबर 1, जे की हे कंडिशनल लर्निंग होय। आता कंडिशनल लर्निंग म्हणजे काय, ज्याला की आपण अभिसंवित अध्ययन असं देखील म्हणतो। तर इव्हॉन पॅव्लोवने जे आहे थोडक्यामध्ये याचा एक शास्त्रीय जो की प्रयोग आहे, जे की शास्त्रीय असंवधान, ज्याला आपण क्लासिकल कंडिशनिंग असं देखील म्हणतो किंवा याला आपण कंडिशनल लर्निंग या नावाने देखील त्याला ओळखतात। आता यामध्ये काय होतं, की यात नैसर्गिक जे अन्न आहे ज्याला आपण अधिपक असं देखील म्हणतो, तर नैसर्गिक अधिपक आणि तटस्थ अधिपक ज्याला घंटानाद असं म्हणतात, तर याचा वारंवार संबंध जोडला जातो, ज्यामुळे तटस्थ अधिपक ज्याला घंटानाद आपण असं म्हणतो, तर देखील नैसर्गिक प्रतिसादासारखा जे की प्रतिसाद निर्माण करतो, याला जे आहे अभिसंधान म्हणतात, त्यालाच अभिसंधान म्हटलं जातं। तर प्रयत्नप्रमात अध्ययन जे की थार्नडाईक यांनी जे आहे ते मांडलेलं आहे। तर कोणी मांडलेलं आहे, तर हे त्यांचं नाव आहे थॉर्नडाईक यांनी जे आहे थोडक्यामध्ये हे मांडलेलं आहे। तर बरेच शास्त्रज्ञांचे देखील नाव यामध्ये येतील, ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, काय म्हणतो पहा,
की डाल्टन पद्धतीबाबत अयोग्य माहिती देणारा पर्याय निवडा. तर जे डाल्टनची पद्धत आहे त्याबद्दलचा पर्याय अयोग्य माहिती देणारा. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की या पद्धतीमध्ये सर्व विषयासाठी एकच वर्ग खोली जे की असते असं म्हटलेलं आहे, परंतु जे काही याचं असायला पाहिजे की नसते असायला पाहिजे, परंतु या ठिकाणी असते आहे, म्हणून जे आहे हे जे आहे पर्याय थोडक्यामध्ये चुकीचा आहे. तर जी काय डाल्टन पद्धत आहे ही एक अध्यापनाची पद्धत आहे, ज्यालाच की टीचिंग मेथड देखील म्हटलं जातं. त्याला डाल्टन प्लॅन म्हणतात इंग्लिशमध्ये, आपण मराठीमध्ये त्याला डाल्टन पद्धत असं म्हणतो. तर ही एक टीचिंगचा मेथड आहे जी की हेलन पार्कहर्स्ट जे की यांनी विकसित केलेली आहे. तर डाल्टनची पद्धत कोणी विकसित केली आहे तर ती आहे हेलन पार्कहर्स्ट यांनी जे थोडक्यामध्ये विकसित केली आहे. तर या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके व इतर शैक्षणिक साधनांचा वापर करून स्व अभिरुचीतून शिकवणे अपेक्षित असते, ज्यात त्यांना त्यांच्या वेगाने काम करण्याचं स्वातंत्र्य थोडक्यामध्ये मिळते. या पद्धतीमध्ये पारंपरिक वर्गखोली नसते, तर प्रत्येक विषयासाठी एक प्रयोगशाळा जे की असते, जिथे त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध असतात. त्यामुळे सर्व विषयांसाठी एकच वर्गखोली नसते. हे विधान थोडक्यामध्ये अयोग्य आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपण पाहू आपला पुढील प्रश्न, जो की 4था प्रश्न असा आहे, शिक्षकांकडे कोणती अध्ययन कौशल्ये असावीत. तर खालीलपैकी या ठिकाणी पर्याय देखील आहेत. तर कोणती अध्ययन कौशल्ये असावीत. अ आहे अध्यापन कार्याविषयी श्रद्धा असावी. ब आहे स्पष्ट व भावनापूर्व रीतीने बोलता आले पाहिजे. क आहे अध्यापनात सहजगता व रंजकता असावी. आणि ड आहे विद्यार्थ्यांच्या अध्यापनात कमीत कमी सहभाग असावा. तर यापैकी कोणती कौशल्य असायला पाहिजे कोणाकडे, जे की शिक्षकांकडे. तर तुम्हाला काय वाटतं, तर याचं उत्तर जे आहे ते आहे होणार असेल जे की अ ब क, जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये, की एका प्रभावी शिक्षक होण्यासाठी आपल्याकडे आवश्यक असणारी कौशल्य म्हणजे की अध्यापन कार्याविषयी श्रद्धा असली पाहिजे, स्पष्ट व शुद्ध भावपूर्ण रीतीने बोलता येणं हे देखील इम्पॉर्टंट आहे, अध्यापनात सहजगता व रंजकता असायला पाहिजे. तर हे पर्याय नंबर 4 जे की यामध्ये बसत नाही, म्हणून त्यामुळे हे 3 याची योग्य ते विधाने होणारे असतील. कारण का आधुनिक अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग अपेक्षित असतो, म्हणून जे आहे 4 नंबरचं विधान जे की या ठिकाणी पर्यायामध्ये बसत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, की अध्यापनशास्त्र हे डॅशशी संबंधित आहे. तर कशाच्या संदर्भात आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की अध्यापन पद्धती टीचिंग मेथॉडशी संबंधित आहे. तर अध्यापनशास्त्र म्हणजे की एक शिकवण्याची कला आणि विज्ञान आहे. थोडक्यामध्ये हे शिकवण्याची कला आणि विज्ञान आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आर्ट अँड सायन्स ऑफ टीचिंग असं देखील म्हणतो. तर हे प्रामुख्याने अध्यापन पद्धती, शिकवण्याचे धोरण आणि अध्यापनाची तत्वे यांच्याशी थोडक्यामध्ये हे संबंधित आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर जे आहे मित्रांनो या ठिकाणी होणार असेल. जर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये सर्व विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील, तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली महा टीईटी 2025 साठी आपण टेस्ट सिरीजची बॅच देखील लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल टेस्ट म्हणजेच काय, 150 प्रश्न 150 गुणाचे आपले फुल टेस्ट व त्यासोबतच तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्या ठिकाणी ऍड करून दिलेले आहे. आणि जर तुम्ही ते अजूनही सॉल्व्ह केला नसाल तर मित्रांनो तुमच्याकडे शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत, आणि शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव कराल 100% मित्रांनो तुम्हाला त्याचं यशावर यश जे आहे ते मिळणार आहे. तर टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी तुम्हाला आपली ऑफिशियल ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावी लागेल, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि ज्याचा आपण सध्याला ऑफर प्राइस मध्ये जे की 499 ही प्राइस ठेवलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही 50 ते 60 टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सोडवण्यासाठी मिळणारे असतील. तर मित्रांनो तुम्ही रेग्युलरली 2-2 टेस्ट जरी सोडत गेलात ना तरी 100% मित्रांनो सांगतो परीक्षेची तारीख येईपर्यंत तुम्ही परिपूर्ण परीक्षेला तयारीमध्ये असणारे असाल, आणि परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारू तुमची फुल प्रॅक्टिस असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी त्याचं अचूक पद्धतीने उत्तर जे मित्रांनो तुम्ही निवडू शकता. तर मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसाल टेस्ट सिरीज आपली, तर लगेच आपली महा एक्झाम पॉइंटची ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आणि त्या ठिकाणचे जेवढे काही आपले महा टीईटी कोर्समध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत ते रेग्युलरली मित्रांनो तुम्ही सोडवत चला. जेवढे जास्त तुम्ही सराव कराल, जेवढा जास्त तुम्ही अभ्यास कराल, तेवढा जास्त मित्रांनो परीक्षामध्ये मार्क्स मिळवण्याचे जे चान्सेस असतात. त्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्ट निहाय पेपर 1 व पेपर 2च्या तयारीसाठी आपण सर्व बाबी त्या ठिकाणी मित्रांनो समाविष्ट करून ठेवलेल्या आहेत.
आहेत. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तुम्ही कितीही व्हिडिओ क्लासेस लावले तरी मित्रांनो त्याहून काही फरक पडणार नाही. तुमचा स्वतःचा सराव हा अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणारा आहे. त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पहा, की अध्यापन प्रतिमानाचे कोणते वैशिष्ट्य आहे, जे की मॉडेल्स ऑफ टीचिंग्स या ठिकाणी कोणतं वैशिष्ट्य आहे. तर याचं ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल, जे की अध्यापन प्रतिमानाने केवळ वर्गातच नव्हे तर वर्गाबाहेरही उपयोग पडतात. हे याचं उत्तर होणार आहे. थोडक्यात स्पष्टीकरण सांगायचं झालं याचं, तर अध्यापन प्रतिमाने ही जी आहे विविध उद्दिष्टांसाठी, उदाहरणामध्ये सामाजिक संबंध, वैयक्तिक विकास, जे की व्यक्तिगत विकास, माहिती प्रक्रिया तयार केलेल्या असतात आणि ती जे आहे लवचिक असतात. तर अध्यापन प्रतिमाने केवळ वर्गातच नव्हे तर वर्गाबाहेरही, उदाहरणार्थ चर्चा गट, सामाजिक प्रकल्प म्हणजे उपयोगी पडतात. तर अध्यापन प्रतिमानाची जी बैठक आहे ती वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेली असते, जे की ह्या विधानामध्ये नसते. हे विधान थोडक्यामध्ये हे जे आहे ते या ठिकाणी चुकीचं दाखवलेलं आहे. तर ही बाबी संपूर्ण याशी निगडीत असणारे आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न काय म्हणतो पहा, डॅश या विभागातील प्रतिमानामुळे व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास होऊन व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यास मदत होते. या प्रतिमांना केवळ वर्गातील अध्यापन उपयोगी पडत नाही तर बाहेरील परिसर विचारात घ्यावा लागतो. तर याचं डॅशच्या जागी काय उत्तर येणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 व्यक्तिगत विकास प्रतिमानाने. या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर व्यक्तिगत विकास प्रतिमानाने ही विद्यार्थ्यांच्या स्वयंजागरूकता, स्वयंकल्पना, सर्जनात्मक, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणतो, आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण यासारख्या अंगभूत गुणांच्या विकासावर जे आहे लक्ष केंद्रित करते. यामध्ये व्यक्तीचा केवळ वर्गातील अनुभव नव्हे तर बाहेरील परिसर आणि जीवनातील अनुभव महत्त्वाचे ठरतात, कारण त्यांच्या व्यक्तिगत विकासावर त्याचा जो आहे थोडक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जो आहे तो प्रभाव असतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे, जो की 8वा प्रश्न काय म्हणतो पहा, की शिक्षकाने मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरणाचा संबंध जोडला पाहिजे. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या डॅशच्या उपपत्तीशी संबंधित आहे. तर हा प्रश्न थोडक्यात कन्फ्युजिंग आहे. कसा कन्फ्युजिंग आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर कोणाच्या, जे की अध्ययन संक्रमणाच्या डॅशच्या उपपत्तीशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज होतील की 2 हे उत्तर कशामुळे येईल, कारण का याचं उत्तर जे आहे जे की थॉर्नडाईक हे असायला पाहिजे. तर ते कशामुळे आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, जे की 2 नंबरचा, ज्यालाच जड्डू असं देखील म्हणतात. तर जड्डू यांनी सामान्यीकरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जनरलायझेशन असं म्हणतो, तर आणि समान तत्वाची उपपत्ती, थेअरी ऑफ इडेंटिकल्स एलिमेंट्स किंवा त्याला प्रिन्सिपल असं देखील म्हणतात, जी आहे ती मांडलेली आहे. कोणाने, जे काही जड्डू यांनी जी आहे ती मांडलेली आहे. तर एका विषयात शिकवलेल्या सामान्य नियम किंवा तत्व, उदाहरणामध्ये व्याकरणाचे नियम, दुसऱ्या समान विषयामध्ये, उदाहरणार्थ मराठी व्याकरण ते हिंदी व्याकरण मध्ये लागू करणे, यालाच अध्ययन संक्रमण असं म्हणतात, ज्याला की ट्रान्सफर ऑफ लर्निंग असं म्हणतात. तर जड्डू यांच्या मते 2 विषयामध्ये सामान्य नियम किंवा तत्वे असतील तर त्याला अध्ययन संक्रमण जे आहे ते अधिक होते असं म्हटलेलं आहे. तर आता जे तुम्हाला वाटते की थॉर्नडाईक हे याचं उत्तर असायला पाहिजे, तर थॉर्नडाईकच्या याच्यामध्ये काय आहे की थॉर्नडाईक यांनी समान घटकाची उपपत्ती, थेअरी ऑफ इडेंटिकल एलिमेंट्स जी आहे ती मांडलेली आहे. तर समान घटकाची उपपत्ती, परंतु या प्रश्नातील उदाहरणाचा अर्थ काय म्हटलेला आहे की सामान्य नियमाचा संबंध जोडणे हा असल्याने, जो या ठिकाणी काय म्हटलं आहे, जे की संबंध जोडला पाहिजे, सामान्य नियमाचा संबंध जोडणे हा असल्याने याचं उत्तर जे आहे काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 2 हे उत्तर या ठिकाणचं होणार असेल. ऑप्शन 2 हे याचं त्यामुळे पर्यायी उत्तर होणार आहे. थॉर्नडाईक हे कायामुळे आहे, फक्त समान घटकाची उत्पत्ती जर म्हटलं असं त्याचं उत्तर होणार असेल, जे की थॉर्नडाईक हे व्हायला असतं. परंतु या ठिकाणी काय म्हटलं आहे की प्रश्नातील उदाहरणामध्येच सामान्य नियमाचा संबंध जोडणे हा असल्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की 9वा प्रश्न असा आहे, संवेदना व अवबोध याबाबत माहिती देणारा विधान कोणते. तर संवेदना आणि अवबोध, ज्याला सेन्सेशन अँड द प्रिस्क्रिप्शन्स असं त्याला म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान असं जे आहे थोडक्यात याचा अर्थ होतो. जर स्पष्टीकरण सांगायचं झालं, जे सेन्सेशन असं असतात त्या सेन्सेशनला काय म्हटलं जातं, ज्याला आपण संवेदना म्हणतो मराठीत. तर सेन्सेशन म्हणजे ज्ञानेंद्रियाद्वारे मिळणारे अर्थरहित प्राथमिक ज्ञान किंवा अनुभव होय. उदाहरणार्थ केवळ प्रकाशाची जाणीव होणे, हे काय आहे थोडक्यात एक अर्थरहित, म्हणजे की अनुभव होय, थोडक्यात ज्ञान होय. तर
प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे काय, जे की अवबोध त्याला असं म्हणतात. तर पूर्व अनुभवाच्या आधारावर संवेदनेला अर्थ देणे म्हणजेच की अर्थपूर्ण अनुभव होय. आता उदाहरणात सांगायचं झालं की प्रकाशाची जाणीव झाल्यानंतर हा दिव्याचा प्रकाश आहे हे आपल्याला समजते. म्हणजेच काय, तर तो दिव्याचा आहे का सूर्याचा आहे हे आपल्याला जाणवते. त्याला अवबोध असं जे आहे ते म्हटलं जातं. तर आता विधानांमध्ये जे काही संवेदना ही आहे ज्ञानग्रहाची पहिली पायरी आहे, जे की अवबोध ही त्याची दुसरी पायरी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. संवेदनामध्ये मन निष्क्रिय नसते, ते फक्त स्वीकारते, तर अवबोधामध्ये मन क्रियाशील असते. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 10 आहे, जो की काय म्हणतो पहा. प्रश्न 10 की सर्व सुरस अद्भुत चमत्कारिक कथांच्या मनोरंजनच्या यात समावेश होतो. व्यावहारिक व वास्तववादी जीवनाला जे की जीवनातला कंटाळा तोचपणा घालवण्यासाठी, मनाला थोडा वेळ दिलासा मिळवण्यासाठी या डॅश कल्पना चांगल्या असतात. तर कोणत्या? ऑप्शन नंबर 4 जे की स्वैर कल्पना, ज्याला की फंटॅस्टिक इमॅजिनेशन असं देखील म्हणतो. ह्या ज्या आहे कल्पना चांगल्या असतात. आता थोडक्यामध्ये स्वैर कल्पना म्हणजे अशी कल्पनाशक्ती जी वास्तववादी जीवनापासून दूर असते आणि ज्यात व्यक्ती अद्भुत सुरस चमत्कारिक गोष्टीच्या कल्पना करतो. उदाहरणामध्ये स्वप्नरंजक किंवा मनोरंजक राज्य करणे हे जे आहे थोडक्यामध्ये यामध्ये येणारे असतात. तर ही कल्पना दैनंदिन जीवनातील कंटाळा आणि ताणतणाव कमी करून मनाला दिलासा मिळवण्यासाठी मदत करते. जेव्हा कधी आपण स्वतःमध्ये खुश असतो त्यावेळेस आपल्याला किती जरी कंटाळा आलेला असला, जरी किती जरी ताण असला तरी आपल्या मनाला एक चांगला दिलासा मिळतो. तर रचनात्मक कल्पना नवीन निर्मितीसाठी वापरली जाते. तर पुनरुत्पादित कल्पना जी आहे जी पूर्वीचा अनुभव आठवण करून देत असते. हे देखील त्या ठिकाणी लक्षात तुम्ही ठेवून घ्या मित्रांनो. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं काय होणार असेल, जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला 11वा काय म्हणतो पहा की खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही. तर यापैकी कोणते विधान योग्य नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की प्रत्यक्ष वस्तूचा बोध म्हणजे प्रतिमा, तर पूर्वीच्या अनुभवाचे पुनरायोजन म्हणजेच काय, अवबोध असं होय. तर या ठिकाणी सांगायचं झालं की अवबोध म्हणजे काय, तर प्रत्यक्ष वस्तूचा बोध होणे आणि प्रतिमा म्हणजे पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन, वस्तू समोर नसताना तिची मानसिक प्रतिमा चित्र तयार करणे होय. म्हणून याच्या पर्याय 4 मध्ये ही व्याख्या जी आहे थोडक्यात उलट दिली आहे, म्हणून ते म्हणजे होणारं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील जो की 12वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा की विस्मरणाबाबत अयोग्य विधान कोणते. तर विस्मरणाबाबत, ज्याला आपण फॉरगेटिंग असं देखील इंग्लिशमध्ये म्हणतो, तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1. विस्मरण ही जी आहे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर कशी आहे याचं स्पष्टीकरण, जे की विस्मरण म्हणजे काय, तर धोरणाचा एक अभाव आहे, त्याला रिटेन्शन असं देखील म्हणतो, एक धोरणाचा अभाव आहे. विस्मरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आवश्यक नसलेल्या किंवा त्रासदायक गोष्टी विसरल्याने मनाला आराम मिळतो आणि नवीन माहितीसाठी जागा देखील मिळते. तर जाणीवपूर्वक दमन केल्यास ती देखील जी आहे थोडक्यामध्ये विस्मरण होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल की विस्मरण ही एक अनैसर्गिक प्रक्रिया आहे. तर कशी आहे, तर अनैसर्गिक या ठिकाणची प्रक्रिया होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, प्रश्न क्रमांक 13वा. खालीलपैकी कोणते उदाहरण जे आहे जे की संबोधात्मक स्तराचे जे की आहे, कोणतं उदाहरण आहे खालीलपैकी, तर याचं जे उत्तर आहे, जे काही विधानानुसार या ठिकाणी आपल्याला शोधावं लागणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 फक्त क. तर कशावरून होणार असेल, या ठिकाणची विधाने आहेत. स्ट्रॉबेरी खाताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे, थंड हवेच्या ठिकाणी फेरफटका मारताना तेथील सौंदर्यसृष्टीचा विचार करणे, आणि क आहे दिलेल्या विषयावर एखादी कथा लिहिताना विचार करणे. तर या ठिकाणचा प्रश्न काय म्हणलं की संबोधात्मक स्तराचे जे की उदाहरण आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आता संबोधात्मक स्तर म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये कॉन्सेप्च्युअल लेवल ऑफ थिंकिंग असं म्हणतात. म्हणजेच की अमूर्त विचार, कल्पना, तर्क आणि सर्जनशीलतेचा वापर करणे होय. आता सर्जनशीलतेचा वापर करणे म्हणताना जे की दिलेल्या विषयावर एखादी कथा लिहिताना विचार करणे हे त्याचा अर्थ होतो. आता पर्याय अ व ब मध्ये काय म्हटलेलं आहे की प्रामुख्याने मूर्त किंवा प्रत्यक्ष संवेदनेचा विचार या स्तरावर येतो, कारण ते थेट इंद्रिय अनुभवावर जे आहे ते आधारित आहे. तर कथा लिहिताना विचार करणे हे एक अमूर्त संकल्पना आहे, कल्पना आहे, कथनाचा एक विकास याचा समावेश यामध्ये होतो. म्हणून जे आहे हे संबोधात्मक स्तराचे एक उदाहरण आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 याचं पर्याय उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा काय आहे पहा
काय म्हणतो की अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर यापैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की जेम्स रॉस यांनी जे आहे केलेली आहे. तर अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय, ही जी आहे विचाराची व्याख्या जेम्स रॉस यांनी जी आहे ती केलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा आहे आणि 15वा प्रश्न हा जोड्या लावा याच्या संदर्भात आहे. तर जोड्या कशा आहेत जे की सायंटिस्ट आणि त्यांनी जे रिसर्च केलेले आहेत गोष्टी त्याबाबतच्या आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2च्या जोड्या बरोबर आहेत, ज्यामध्ये स्पियरमन जे की द्विघटक सिद्धांत जो आहे, त्यानंतर दुसरा आहे थर्स्टन जे की अनेक घटक उपपत्ती या ठिकाणी आहे, तिसऱ्याचं आहे गिलफोर्ड जे की बहुआयामी बुद्धिमत्ताचं याचं केलं आहे, आणि थायंडिकचं जे काय आहे तर थायंडिकचा जो घटक आहे या ठिकाणी दिलेला, थायंडिकचा घटक कशा संदर्भाचा आहे तर तो जे आहे एकदम व्यवस्थित जो ब आहे जो की बहुघटक उपपत्ती या संदर्भाचा जो आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय होणार असेल जे की उत्तर नंबर 2 हे याचे योग्य त्या जोड्यावर आधारित असणारे असतील. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली, टेस्ट सिरीज जर तुम्ही रेग्युलरली सोडत गेला तर मित्रांनो 100% सांगतो तुम्हाला या सर्व बाबी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण स्पष्टीकरण देखील त्याचं उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सर्व तुम्ही त्या ठिकाणची उत्तरं अचूक पद्धतीने त्या ठिकाणी मांडू शकता आणि काय चुकल्यास त्याचं स्पष्टीकरण देखील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणून म्हणत आहे आपली टेस्ट सिरीज ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे, लगेच जॉईन करा. लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आपला अनुवंशाबाबत योग्य विधाने कोणते? तर योग्य विधान सांगायचं आहे. तर विधान नंबर 1 असं आहे की अनुवंश हा शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. ब आहे व्यक्ती भिन्नतेवर अनुवंशाचा परिणाम होतो, आणि क आहे अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होत नाही. तर यापैकी याचं योग्य उत्तर कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ आणि ब हे जे आहे ते योग्य विधाने आहेत. म्हणून ऑप्शन नंबर काय होणार 3 जे आहे याचं उत्तर होणार आहे. तर अनुवंश हा व्यक्तीचा शारीरिक गुणवैशिष्ट्य चा भाग आहे. उदाहरणामध्ये उंची, रंग आणि बुद्धिमत्ता ठरवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. तर अनुवंशामुळे प्रत्येक व्यक्तीला भिन्न जैविक गुणधर्म मिळतात, ज्यामुळे व्यक्ती भिन्नता निर्माण होते. जसं की प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडा बदल असतो, कारण का त्याच्या अनुवंशिकतावर तो व्यक्ती डिपेंड असतो म्हणून. परंतु 3 नंबर पर्याय हा अयोग्य आहे, त्यामुळे ऑप्शन अ आणि ब हे दोनच योग्य होणारे असतील. त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा असा आहे. 17वा प्रश्न म्हणजे काय म्हणतो पहा की थर्स्टनने आपल्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतामध्ये 7 प्राथमिक मानसिक क्षमता व्यक्तीसाठी महत्त्वाच्या असतात असे सांगितलं आहे. त्या 7 क्षमता दर्शवणारा अचूक पर्याय कोणता? तर अचूक पर्याय या ठिकाणचा कोणता आहे? तर तो पर्याय नंबर 1 आहे, ज्यामध्ये सांख्यिकी क्षमता, स्मृती, भाषिक क्षमता, अवकाश विषय क्षमता, माहितीवरून अनुमान काढणे, अवबोध विषय क्षमता आणि जे की समस्याचा उकल हे संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. कोणाने? थर्स्टननी मांडलेलं आहे. याची थर्स्टनच्या प्राथमिक मानसिक क्षमता जी काही सिद्धांतानुसार 7 प्रमुख क्षमता जी की आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता सर्व क्षमता इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवून घ्या. तुम्हाला परीक्षेवर यावर देखील पर्याय जे काही आला तर येऊ शकतो, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील 18वा प्रश्न असा आहे की बुद्धिमत्ता विषयक विधानांपैकी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर असत्य म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की पुरुषांमध्ये अतिबुद्धिमान तसेच मंदबुद्धी लोकांचे प्रमाण जास्त आहे. तर हे विधान जे आहे थोडक्यामध्ये असत्य आहे. तर आता बुद्धिमत्ता ही कशी आहे? तर अनुवांशिक असते. बुद्धिमत्ता ही अनुवांशिक असते. तर ज्ञान संपादनाच्या जे साह्याने जे आहे थोडक्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते, जे की पर्यावरणाचा परिणाम असतो, आणि जे काही बुद्धिमत्ता जात, धर्म, वंश यावरून जे आहे जे की अवलंबून नाही. तर बुद्धिमत्ताचं जे वितरण आहे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर वितरण आहे जे की पुरुषांमध्ये अतिबुद्धिमान आणि मंदबुद्धी लोकांचं प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत थोडं कसं आहे तर थोडक्यामध्ये जास्तच असते. तर हा मानसशास्त्रीय शोध आहे आणि हे विधान थोडक्यामध्ये सत्य आहे. मात्र आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलं? आपल्या प्रश्नात असत्य विचारले आहे, आणि जर इतर पर्याय आपल्याला या ठिकाणी जर सत्य असतील तर हे विधान थोडक्यामध्ये असत्य मानले जे आहे ते जाऊ शकत नाही. परंतु बहुतेकदा लिंग आधारित तुलना टाळण्यासाठी जे काही समान मानले जाते त्यामुळे जे आहे दिलेल्या पर्यायानुसार हे विधान तुलनेच्या दृष्टीने जे आहे ते कसं आहे तर हे असत्य आहे. परंतु प्रश्न 4 मध्ये असत्य विचारलेलं आहे आणि इतर 3 मध्ये जे आहे निश्चयपणे सत्य आहे. त्यामुळे या संदर्भाचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर जे की 4 हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. कारण का यामध्ये देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असतं, म्हणून मी तुम्हाला एवढं डीपली जे आहे याचं स्पष्टीकरण देत आहे मित्रांनो.
त्यानंतरचा पुढील आपला 19वा प्रश्न असा आहे की बाह्य निरीक्षण पद्धतीबाबत अयोग्य माहिती देणारा विधान कोणते, जे की एक्सटर्नल इन्स्पेक्शन्स मेथॉडचा जे की अयोग्य माहिती देणारं विधान. या ठिकाणी विधाने काय आहेत? अविधान आहे, या पद्धतीत नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो, या पद्धतीत मानव व प्राणी याचा अभ्यास करता येतो, आणि क आहे जे की मतिमंद मुले व मनोविकृत मुले यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त नाही, आणि ड आहे आत्मदोष कमी करता येतात. का यामध्ये बाह्य निरीक्षण पद्धतीबाबत अयोग्य माहिती देणारं विधान. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 क आणि ड. तर ते कसं, तर या पद्धतीमध्ये जे काही नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो हे विधान योग्य आहे. तर यानंतर या पद्धतीत मानव व प्राणी दोघांच्या वर्तनाचा अभ्यास करतात हे देखील बरोबर आहे. तर मतिमंद मुले व मनोविकृत मुले, ज्यालाच की मेंटली रिट्रेटेड आणि फिजिओलॉजिकली डिस्टर्ब्ड चिल्ड्रन असतात, यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत जी आहे अत्यंत उपयुक्त आहे, कारण ते आत्मनिरीक्षण करू शकत नाहीत, उपयुक्त नाहीत, मुळे या विधाने जे आहे ते अयोग्य आहे. बाह्य निरीक्षणामुळे मतांच्या किंवा पूर्वग्रहांचा प्रभाव पडू शकतो, ज्यामुळे आत्मदोष निर्माण होऊ शकतो. तर आत्मदोष कमी करता येतात हे विधान देखील अयोग्य आहे. म्हणण्याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर क आणि ड हे होणार असेल. पर्याय नंबर 3 याचं उत्तर येणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 20वा असा आहे जे की अवधानाबाबत योग्य विधान कोणते, जे की अटेन्शन्स बाबत योग्य विधान कोणतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की आपण एका वेळी एकाच गोष्टीवर अवधान केंद्रित करू शकतो. तर अटेन्शन म्हणजे की एका वेळी विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. मानसशास्त्राच्या नियमानुसार व्यक्ती एका वेळी एकाच गोष्टीवर किंवा कामावर प्रभावीपणे अवधान केंद्रित करू शकतो. हे एक याचं अचूक उत्तर आहे की अवधान ही जी आहे थोडक्यामध्ये अभिरुची जननी आहे. तर अवधान लक्षामुळे अभिरुची निर्माण होते. तर ही जे इतर पर्याय आहेत ते की यापैकी बसणारे नाहीत, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 21वा आपला की पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार मूल डॅश या अवस्थेत लोकांचा दृष्टिकोन समजून येतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की मूर्त क्रियात्मक या बाबतीमध्ये जे आहे थोडक्यात समजून येतो. तर याचं ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. तर पियाजिकाच्या बोधात्मक विकासाचा उत्पत्ती जर आपण कालक्रम यानुसार पाहिला तर ज्यामध्ये संवेदनकारक जे की 0 ते 2 वर्ष असतो, क्रियाकारक ज्याला आपण प्रियोपोषणल असं देखील म्हणतो 2 ते 7 वर्ष, यात आत्मकेंद्रीकरण असते म्हणजेच की बालक इतरांच्या दृष्टीने समजू शकत नाही. आणि तिसरा पर्याय आहे मूर्त क्रियात्मक, हा जो आहे कालावधी 7 ते 11 वर्ष असतो. या अवस्थेमध्ये बालक आत्मकेंद्रीपणातून बाहेर पडते आणि इतरांच्या दृष्टीने समजून घेण्यास जे आहे थोडक्यामध्ये सुरुवात करते. जो त्याचा सराउंडिंग परिसर आहे त्याहून तो शिकण्यास, भाषा बोलण्यास सुरुवात जे आहे थोडक्यामध्ये करतो. चौथा पर्याय आहे अमूर्त क्रियात्मक, याचा अर्थ होतो जे की 11 वर्षापासून पुढे. तर अमूर्त विचारशक्ती विकसित ऑलरेडी यामध्ये झालेली असते, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 22वा प्रश्न आहे, काय म्हणतो पहा की शैव व्यवस्थेच्या जे की खालील वैशिष्ट्ये आहेत कोणते, जे की चाइल्डहुड. आहे शैव व्यवस्थेचा कालखंड 2 आठवडे ते 2 वर्षापर्यंत असतो. रडणे हे या अवस्थेचा प्रभावी अस्त्र आहे. क आहे बालके अत्यंत स्वार्थी व आत्मकेंद्रीय असतात, आणि ड आहे या अवस्थेला टोळीचे वय असं देखील म्हणतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 अ, ब आणि क. तर कालखंड साधारणपणे जन्मानंतर 2 आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंत असतं, हे योग्य आहे. तर बालक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी रडणे या प्रभावी अस्त्राचा वापर करतो, कारण का जोपर्यंत लेकरू रडत नाही तोपर्यंत आई आपलं दूध पाजवत नाहीत अशी म्हणवाच आहे किंवा अशी म्हणच आहे. त्यामुळे जे आहे जोपर्यंत बालक रडत नाही तोपर्यंत त्याला भूक लागली हे आईला समजत नाही. त्यानंतर या अवस्थेत बालके अत्यंत स्वार्थी व आत्मकेंद्रीय असतात, जे जगाकडे केवळ स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहत असतात. त्यामुळे हे जे 3 पर्याय आहेत अ आणि ब हे जे आहे योग्य आहेत. तर टोळीचं वय जे की हे उत्तर बालावस्थेमध्ये थोडक्यामध्ये अंदाजे 6 ते 12 वर्ष या अवस्थेला म्हणतात, म्हणून हे जे आहे ते की अयोग्य उत्तर होणार असेल. त्यानंतर पुढील प्रश्न 23वा प्रश्न असा आहे मानवी विकास व वाढ याबाबत असत्य विधान कोणते यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की वाढ अजन्म, तर विकास हा विशिष्ट कालावधीपर्यंत चालणारा आहे. तर मानवी वाढ आणि विकास यातील फरक कसा आहे, तर वाढ संख्यात्मक उदाहरणार्थ उंची वाढणे, तर विकासात्मक गुण म्हणजे उदाहरणार्थ कार्यक्षमता सुधारणा असते. तर वाढ ही विशिष्ट कालावधीपर्यंत साधारणपणे तारुण्यावस्थेपर्यंत चालते, तर विकास हा अजन्म चालतो. यामध्ये थोडक्यामध्ये उलट जे आहे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणून हे थोडक्यामध्ये काय तर हे असत्य
आहे. तर याचं उत्तर जे आहे काय होणार असेल, जे की असत्य विधान कोणतं आहे, तर हे ऑप्शन नंबर 2चं होणारं असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न काय पहा, की श्रवण दोष विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी शिक्षकांनी डॅश डॅश केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे, या ठिकाणची आपल्याला विधाने देखील आहेत, त्यानुसार उत्तरं देखील आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, म्हणजेच की अ ब क ड सर्व. काय करावं लागेल, वर्गातील अनावश्यक गोंगाट कमी करायला पाहिजे. दुसरं आहे बोलताना सुस्पष्ट आणि नेमकी भाषा वापरली पाहिजे. तिसरं आहे श्राव्य साधनाचा वापर शक्यतो कमी केला पाहिजे. आणि चौथं आहे विद्यार्थी व शिक्षकांमधील अंतर शक्य तितके कमी केले पाहिजे. त्यामुळे काय होणार असेल, जे की श्रवण दोष विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी शिक्षकांनी हे संपूर्ण बाबी करायला पाहिजे, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते मतिमंद बालकाचे लक्षण नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, एकाग्रता आणि अत्याधिक असते. एकाग्रता ही अत्याधिक असते, हे जे आहे मतिमंद बालकाचं लक्षण नाही. तर बाकी सर्व जे आहे मतिमंद बालकाचे लक्षणे आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर 26वा प्रश्न आपला, बालकाच्या सामाजिक समयोजनासाठी खालील विकास महत्त्वपूर्ण ठरतो. तर कोणते आहेत, त्या विधाने देखील आहेत. अ आहे मानसिक विकास, ब शारीरिक विकास, क शैक्षणिक विकास आणि ड आहे सांस्कृतिक विकास. तर कोणता विकास या ठिकाणी जो आहे बालकाच्या समयोजनासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4, जे की अ क आणि ड. तर मानसिक विकास कसा महत्त्वाचा आहे, तर सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी बुद्धी आणि ज्या विचारांची शक्ती आवश्यक असते. शैक्षणिक विकासामध्ये शिक्षणामुळे सामाजिक कौशल्य, नियम आणि संवाद क्षमता विकसित होतात. आणि ड आहे सांस्कृतिक विकास, जे की संस्कृतीचे नियम, चालरीती आणि अपेक्षा समजून घेतल्याशिवाय सामाजिक समयोजना जे की शक्य नाही. म्हणून हे एक संपूर्ण जे आहे ते इम्पॉर्टंट आहेत. कोणते कोणते आहेत, अ क आणि ड हे 3 आहेत. अ क आणि ड हे 3 जे आहे ते महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर आपला 27वा प्रश्न असा आहे पुढील, काय म्हणतो पहा, डॅश यांनी शरीरातील विविध ग्रंथी आणि त्यातून पाजळणाऱ्या स्रावांचा कमी अधिक प्रमाणामध्ये फरकावरून व्यक्तिमत्व फरक दाखविला आहे. तर कोणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, कॅनन आणि बर्मन यांनी जे आहे. तर कॅनन आणि बर्मन यांनी जे आहे आंतरस्त्रवी ग्रंथी आणि त्याच्या स्त्रवामधून होणाऱ्या फरकावर आधारित व्यक्तिमत्व प्रकार जो आहे थोडक्यात मांडलेला आहे. तर जे दुसरे आहेत या ठिकाणचं, जे की शेल्डन आणि क्रेशर यांनी जे आहे काय केलं आहे, तर यांनी शारीरिक बांधणीवरून व्यक्तिमत्व प्रकार सांगितलेला आहे. तर जे कार्ल युंग आहे, हे जे आहे अंतर्मुख आणि बहिर्मुख या सामाजिक आधारावर व्यक्तिमत्व प्रकारचा मांडलेला आहे. तर हे दोन्ही देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, यांची देखील काय महत्त्व आहे. तर यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो. त्यानंतर 28वा प्रश्न, एका शाळेतील शिक्षकाला विद्यार्थ्याचे अभिरुची व वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतचे मूल्यमापन करायचे असल्यास तो डॅश या मूल्यमापन तंत्राचा वापर करेल. तर कशाचा करेल तो, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की निरीक्षणाचा थोडक्यामध्ये तो वापर करणारा असेल. तर अभिरुची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित घटक आहेत. तर निरीक्षण हे असे तंत्र आहे ज्यात शिक्षक विद्यार्थ्याचे कार्य, सहभाग, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि प्रयोगशाळेतील वर्तन याचे निरीक्षण करून त्याच्या अभिरुची आणि दृष्टिकोन याचे विश्वसनीय मूल्यांकन करू शकतो, जे की काय त्याच्या कृतीमधून दिसते. तर परीक्षा, ज्ञान आणि आकलनाचे, आत्मनिरीक्षण, भावनांचे आणि आविष्कार सर्जनतेचे एक मोजमाप थोडक्यामध्ये करत असते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की 29वा प्रश्न आहे, काय म्हणतो पहा, की डॅशचा समावेश व्यक्तिगत प्रेरणेत होईल. तर कशाचा, अ आहे भूक, ब आहे अभिरुची, क सुरक्षा आणि ड आहे यशपयश. तर कशाचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4, जे की ब आणि ड, जे की अभिरुची आणि यशपयश. तर कशामुळं थोडक्यात सांगायचं झालं, तर या ठिकाणी प्रेरणाचे 2 मुख्य प्रकार आहेत, जन्मजात आणि जैविक प्रेरणा. तर भूक, तहान, सुरक्षा हे जे आहे थोडक्यामध्ये अ आणि क चे ऑप्शन्स आहेत. तर संपादित आणि व्यक्तिगत प्रेरणामध्ये जे आहे, जे की अभिरुची, सवय, महत्वाकांक्षा, यश मिळवणे आणि अपयश टाळणे आहे. तर अभिरुची आणि अपयश या व्यक्तिगत आणि संपादित प्रेरणा आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 30वा प्रश्न असा आहे, की अनिलला क्रीडा स्पर्धेत अपयश आल्यानंतर तो मला पुरेसा वेळ मिळाला नव्हता असे सांगून स्वतःचे समाधान करून घेतो. हे डॅश संरक्षण यंत्रणाचं उदाहरण आहे. तर कशाचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की समर्थन, ज्याला आपण ॲडिशनल असं देखील म्हणतो. तर समर्थनाचं हे थोडक्यामध्ये उदाहरण आहे. तर समर्थन या संरक्षण यंत्रणेत व्यक्ती अपयश किंवा गैरस्वीकृत कृतीसाठी तार्किक आणि
स्वीकार्य वाटणारी कारणे देऊन स्वतःचं समाधान करून घेतो. तर अनिलने अपयशाचे कारण कमी वेळ हे देऊन स्वतःच्या दोषाकडे दुर्लक्ष केले. दमन थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर दमन म्हणजे की नको असलेल्या भावना, आणि परागमन म्हणजेच काय तर मागील अवस्थेतील वर्तन करणे, आणि प्रक्षेपण म्हणजे स्वतःचा दोष दुसऱ्यावर लादणे होतं. परंतु या ठिकाणी तो काय करतो, जो की समर्थन जे आहे या ठिकाणी होणारं असेल. तर हे समर्थन संरक्षण यंत्रणाचे एक उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणारं असेल. तर मित्रांनो असे हे आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन्स होते, जे की आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर पाहिलेले आहेत. आणि तुम्हाला ह्याच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये थोडक्यामध्ये विचारले जाणारे असेल, आणि असेच 30 प्रश्न तुम्हाला येणारे प्रश्न विचारले जातात. तर मला अशा प्रश्नांचा जर जास्तीत जास्त सराव करायचा असेल तर आपली महा एक्झाम पॉईंटची लगेच ॲप डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक मिळेल. तिथून तुम्हाला संपूर्ण काही मित्रांनो टेस्ट सिरीज सोडवता येतील, ज्यामुळे तुमचा स्कोर किती येत आहे, काय तुमची पात्रता आहे, काय तुमची गुणवत्ता आहे, किती अभ्यास झालेला आहे, हे संपूर्ण त्याहून तुम्हाला ॲनालिसिस त्या ठिकाणी करता येणार आहे. जर तुम्हाला पुढील व्हिडिओचे पार्ट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. मात्र मित्रांनो तुम्ही विसरू नका. आणि टेलिग्राम ग्रुप अजूनही जॉईन केला नसेल तर व्हिडिओच्या लिंक बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून लगेच मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.